खायला अगदी खमंग खुसखुशीत असा हा पराठा तुम्ही बघू शकता. किती सुंदर हा दिसतो आहे. पराठ्याचा रंग बघा किती छान आलेला आहे. आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असा आपण हा भाजून घेतलेला आहे. त्याच्यामुळे याची टेस्ट जी आहे ना अगदी सुपर लागते. आपण सारण भरून तयार केलेला हा पराठा आहे, पण अगदी खुसखुशीत बनतो हा पराठा. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी तो किती छान शिजल्या गेलेला आहे. दुसरी पण बाजू दाखवते बघा. परफेक्ट असा मस्त झालेला आहे. किती छान खरपूस झालेला आहे हा पराठा. आणि पराठ्यातलं सारण बघूया. येस, तुम्ही बघू शकता छान आतपर्यंत पराठ्याच्या सारण आहे बघा. मस्त सारण झालेलं आहे आणि खमंग असा सुगंध येतो आहे बघा. अगदी एक खाल्ला तरी पोट भरून जाईल. पराठा बघा हाताने सहज तोडला जातो आहे आणि या पराठ्यातलं क्रिस्पी आणि सॉफ्ट कॉम्बिनेशन जे आहे ना ते विशेषतः आहे या पराठ्याच्या. टेस्ट करूया. लाजवाब, एक नंबर. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि गोड मक्याचं जे कणीस असते ना, आपण ज्याला स्वीट कॉर्न म्हणतोय, त्याचे आज आपण पराठे बनवतो आहे. हे स्टफ पराठे म्हणजे सारण भरून तयार केलेले हे पराठे आहे. आणि त्याच्यासोबत आपण छान थोडासा मसाला घालून केलेला दही आहे. दोघांचंही कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम लागतं. आणि हे पराठे फाटू नये, फुटू नये, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या टिप्स आपण सांगितलेल्या आहे, ट्रिक्स सांगितलेले आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. आपण आपली रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या. परत परत सांगते. आणि चला पटकन रेसिपी बघूया. 2 मकईच्या कणसाचे दाणे आहे. हे स्वीट कॉर्न आहे. ते गोडसर असा मका आहे. आजकाल याची पण आपल्या इकडे भरपूर लागवड होते, त्याच्यामुळे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात हे अवेलेबल असतात. तर याचे मी असे दाणे काढून घेतलेले. आता मी इथे पाऊण गंज पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याला जे आहे ते आपण उकळी येऊ देऊ. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे मक्याचे दाणे त्याच्यामध्ये टाकून देऊ. थोडेसे हळद टाकूया आणि थोडी हळद घालून घेते. तुम्ही पाहू शकता 3 ते 4 चिमटी ही हळद आहे, जास्त नाही घालायची आपल्याला. आणि 1 टीस्पून जे आहे ते मीठ घालून घेऊ. तर मीठ घातल्यामुळे काय होते ना, एक छान टेस्ट येते आणि हळदीमुळे त्याचा रंग छान येतो. हे आपण थोडं मिक्स करून घेऊया. आणि याला फक्त आपल्याला 5 मिनिट याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहे. आपण या कॉर्नला वाफवून घेतलेलं. आता आपण इथे गॅस बंद करून देऊया. बघू शकता आपले दाणे जे आहे ते छान असे फुलले आहे. आता याला आपण या चाळणीमध्ये ओतून घेऊ, कारण याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे निथळू द्यायचे आपल्याला आणि थंडे पण होऊ द्यायचे आहे. पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया. तर त्यासाठी हा मोठा बाऊल आहे. या बाऊलने मी 1.5 बाऊल कणिक घेते, म्हणजे गव्हाचं पीठ घेते. आणि हा अर्धा. त्यानंतर हा मेजरिंग कपाने पाव कप बारीक रवा. इथे रवा जो आहे तो बारीक घ्यायचा, जाड रवा अजिबात घ्यायचा नाही. त्याच मेजरिंग कपाने तुम्ही बघू शकता पाव कपाला कमी हे बेसन आहे. टेबलस्पूनने म्हणाल तो रवा जो आहे तो 4 टेबलस्पून आहे आणि आपलं चण्याच्या डाळीचं पीठ जे आहे ते 2 टेबलस्पून. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर छोटा अर्धा चमचा मी टाकलेला. नंतर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा ओवा घेऊन घेतलेला. तो थोडासा हातावरती घासून घेऊ, म्हणजे त्याचा जो फ्रॅग्रन्स आहे तो चांगला उतरतो त्याच्यामध्ये. आणि पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल टाकून घेऊ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. रवा आणि चण्याच्या डाळीचं पीठ आहे ना, त्याच्यामुळे आपले पराठे एकदम खस्ता होतात. थोडंसा पराठ्याला जे आहे ते खुसखुशीतपणा येतो. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे की आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी जे आहे ते थोडं थोडं घालायचं. एका वेळेस सगळं पाणी घालायचं नाही आपल्याला. खूप टाईट पण नाही आणि खूप लूज पण नाही. तर अशा पद्धतीने ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. ओव्याचा खूप खमंग सुगंध येतो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे जवळपास 1 ग्लासला थोडंसं 2 टेबलस्पून पाणी कमी, एवढं मला पाणी लागलेलं आहे मळायसाठी. आणि इथे आपली पराठ्याची कणिक जी आहे ती भिजवून झालेली आहे. आणि याच्यात रवा टाकल्यामुळे आपल्याला हे थोडा वेळ मुरू द्यायचं आहे, म्हणून कणिक जी आहे ती आधी भिजवून घ्यायची. आणि आपण या कणकेवरती झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिट रेस्ट देऊया. आणि तुम्ही बघू शकता हा खूप टाईट पण नाही आहे आणि खूप सॉफ्ट पण नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हा भिजवून घेतलेला. आता हे आपण वाफवून घेतलेले कॉर्न ते याच्यामधलं सगळं पाणी निथळलेलं आहे. त्याच्यानंतर मी एक छोटी सिमला घेतली,
छोटी घ्यायची आणि हे एक गाजर आहे, तर गाजराची पील काढून गाजर किसून घेणार आहे. आणि हे जे आहे सिमला अगदी बारीक बारीक तुम्ही कापून घ्या किंवा चॉपरमध्ये ही बारीक करून घ्यायची. उकडून घेतलेले मक्याचे दाणे मी या चॉपरमध्ये टाकते. आपल्याला थोडेसे ते चॉपरमध्ये बारीक नाही करायचे आहे, पण ते फोडून घ्यायचे. म्हणजे अख्खा दाणा जो आहे आपण स्टफेड पराठा करतोय, तर त्याच्यामुळे पूर्ण दाणा त्याच्यामध्ये टाकले अख्खे तर ते व्यवस्थित लाटल्या जाणार नाही, म्हणून आपल्याला थोडंसं ते फिरवून घ्यायचे आहे. तर तुम्ही हे मिक्सरमध्ये पण करू शकता. मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये खूप त्याची पेस्ट नाही करायची आपल्याला, असे दरदरीत एकाचे 2 झाले तरी चालते किंवा ते ठेचल्या गेले तरी चालते. एका वेळेस सगळे टाकू नका, थोडे थोडे टाकायचे आणि थोडंसं लक्ष द्यायचं, खूप जास्त व्हायला नको. आपण चेक करूया. तर बघू शकता असंच पाहिजे होतं, म्हणजे हे दबल्या गेलेले आहे, हे जे आहे बारीक नाही झाले पण असे दबल्या गेलेले आहे. तर आपल्याला असेच दाणे पाहिजे आहे आणि काही बारीक पण झालेले आहे, काही अख्खे पण आहे, तर चालेल. तर अशा पद्धतीने आपण याला याच्यामध्ये फिरवून घेऊ. आणि अशाच पद्धतीने मी शिमला मिरचीला पण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे. ही शिमला पण मी याच्यामध्येच टाकून घेते. तुम्ही बघू शकता छान बारीक झालेली आहे. आणि ह्या गाजराचा किस पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते. तर त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर छोटा एक पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा काळे मिरे घेऊन घ्यायचे. नंतर 1 मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून धने, नंतर अर्धा टेबलस्पून जिरे, नंतर 1 टीस्पून सोप आणि 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे. तर या सगळ्याला आपण असं छान दरदरीत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे बारीक करून घेतलेला मसाला आपल्याला सारणामध्ये टाकून द्यायचा. इथे आपण हे सर्व न भाजताच वापरतो आहे. सॉरी, हा मसाला जो आहे तो मी सारणामध्ये टाकला, पण तो व्हिडिओ जो आहे तो थोडा स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 टीस्पून जे आहे ते चिली फ्लेक्स टाकूया. चिली फ्लेक्स घरीच तयार केलेलं आणि चवीनुसार मीठ. तर मी इथे 1.5 टीस्पून जे आहे ते मीठ टाकून घेतलेलं. आता हे मिक्स करून घेऊया. तर थोडं चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करा हे, नाहीतर हाताने मिक्स केल्याने काय होतं ना, त्याला पाणी सुटू शकतं. आणि आपण जो मसाला घातला ना, पावडर मसाला, तर ते पण थोडंसं याच्यामधलं पाणी वगैरे ॲब्सॉर्ब करायला हेल्प करतं. त्याच्यामध्ये मी हा पाव कप मोझरेला चीज आहे ते टाकून घेते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. माझ्या मुलांना चीज टाकून खायचं होतं म्हणून मी टाकलेलं. तुम्ही चीज न टाकता पण हे करू शकता. आणि असेल तुमच्याकडे तर आवर्जून टाका, छान टेस्ट येते आणि मुलांना नक्कीच आवडते ही टेस्ट. थोडी कोथिंबीर मिक्स करून घेऊ ही. आणि तुम्ही बघू शकता आपलं सारण जे आहे ते मस्त तयार झालेलं आहे. छान असं कोरडं सारण झालं आहे आपलं, असं पचपच झालेलं नाही आहे. आणि इथे आपली कणिक पण मुरलेली आहे. रवा जो आहे तो छान मुरलेला आहे. जवळपास 20-25 मिनिट झालेले आहे या कणकेला. आणि परफेक्ट आपली ही कणिक झालेली आहे. मी हातावर अगदी थोडं तेल घेऊन घेतलं आणि हे तेल आपण याला लावून देऊ, म्हणजे काय होईल की ती कणिक तशीच राहील, कडक नाही येणार. चला, आपलं सगळं तयार आहे. आता पराठे तयार करायला घेऊया. पराठे तयार करायला घ्यायच्या आधी पटकन त्याच्यासोबत खायला दही तयार करून घेते. तर या दह्याला मी थोडंसं फेटून घेते, छान एकजीव होईल ते. त्याच्यामध्ये आपण थोडेसे बेसिक मसाले टाकून घेऊ. भाजलेल्या जिऱ्याचं पावडर पाव चमचा, भाजलेलं धणे पावडर तोही पाव चमचा, लाल मिरची पावडर पाव चमचा, थोडं काळं मीठ ते 3 ते 4 चिमटी टाकले, चवीपुरतं साधं मीठ आणि थोडी साखर. आवडत असेल तर टाका, ऑप्शनल आहे. आणि हे सगळं मिक्स करू आणि आपलं दही रेडी. आता पराठा तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी त्या कणकेमधून हा गोळा घेऊन घेतलेला. गोळ्याला आपण थोडंसं गोल गोल करून घेऊ हाताच्या साहाय्याने. इथे आपल्याला घोळण लागणार आहे, तर कणकेचंच घोळण घ्यायचं. या घोळणामध्ये हे बुडवून घेते आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर ही पोळी जी आहे खूप अशी पातळ नाही लाटून घ्यायची, पण पूर्ण पोळी लाटून घेऊ आपण ही. आणि तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ही पोळी लाटून घेतलेली आहे. बघा, खूप पातळ अशी ही पोळी नाही आहे. आता आपण याच्यावरती थोडं घोळण घालून घेऊ, असं स्प्रेड करून द्यायचं सगळीकडे. आणि या पोळीच्या अर्ध्या भागावरती आपण हे सारण असं पसरवून द्यायचं, कारण हे सारण ना आपलं असं मऊ लुसलुशीत नाही आहे, त्याच्यामुळे आपण पूर्णासारखं हे भरून नाही करू शकत, म्हणून हे असं स्प्रेड करून घ्यायचं. अर्ध्या भागावरतीच करायचं, पण शेवटपर्यंत स्प्रेड करा असं. पण मी अगदी चिमट घेऊन थोडीशी, म्हणजे त्याला पाणी सुटायला नको म्हणून ही कणिक टाकून घेतलेली. आता आपण याला असं फोल्ड करून घेऊ.
हा पराठा जो आहे तो आपला त्रिकोणी पराठा तयार होईल. थोडेसे एजेस हलक्या हाताने दाबायचे, खूप प्रेस नाही करायचे. जो पाव भाग आहे त्याच्यावरती पण थोडं मी सारण घालून घेते, म्हणजे आपलं सारण जे आहे ना ते कमी नको व्हायला. इथे पण चिमटीभर थोडंसं पीठ आपण हे टाकून देऊ आणि आता याला हा फोल्ड मारून घेऊ. चला, थोडंसं हाताच्या साहाय्याने दाबून घ्यायचं. आता याला परत आपण घोळण लावून घेऊ दोन्ही बाजूनी. आणि हा पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, जाडसरच करायचं आहे, कारण आतमधलं बाहेर नको यायला सारण. आणि आपलं सारण पण जाडसर आहे त्याच्यामुळे आपला पराठा फुटायला पण नको, म्हणून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. आणि इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे. हलक्या हाताने दोन्हीही बाजूचं एक्सेस पीठ जे आहे ते काढून टाकायचं. बघ, तिकडे मी तवा पण ठेवला आहे गरम करायला. आता या पराठ्याला आपण शेकून घेऊया. आता तव्यावरती तेल टाकून घेऊया. तेलाला सगळीकडे पसरवून घेऊ आणि हा पराठा आपण या तव्यावरती टाकून घेऊ. तर हळू टाकायचं. या पराठ्याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. तर पहिले एक बाजू आपण होऊ देऊ, त्याच्या वरच्या बाजूला आपण तेल लावून घेऊ आणि सराट्याच्या साहाय्याने थोडं स्प्रेड करून घेऊ, म्हणजे तेल कमी लागतं आणि सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होतं. पराठ्याला पलटवून घेऊया. थोडंसं सावकाश करायचं, पराठ्याच्या साहाय्याने दाबून घ्यायचं, म्हणजे सगळे एजेस जे आहेत ते व्यवस्थित शिजल्या जातात. याला आपण परत पलटवून घेऊया. येस, या बाजूनी पण छान शिजल्या गेला, तुम्ही बघू शकता रंग. परत याला आपण पलटवून घेऊया, म्हणजे छान असा खमंग पराठा तयार होतो आपला. दोनदा या बाजूनी करून घेतलं आणि दोनदा दुसऱ्या बाजूने, म्हणजे हा परफेक्ट असा शिजला जातो. आणि इथे आपला पराठा दोन्ही बाजूनी मस्त शिजल्या गेलेला आहे छान, आणि आपला पराठा तयार आहे. आणि बाकीचेही पराठे आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया. आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असा आपण हा भाजून घेतलेला आहे. आणि इथे आपला कॉर्न स्टफेड पराठा अगदी तयार आहे आणि त्यासोबत दही पण आपलं रेडी आहे. चला पटापट खायला घेऊया. आणि स्टफेड पराठे आहे ना, हे गरमागरमच खायला घ्यायचे, करून ठेवायचे नाही. जेव्हा आपल्याला खायचं आहे तेव्हाच पटापट करायचं आणि खायचं. अगदी सुपर लागतात. सो तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करा, घरात सगळ्यांनाच आवडतील. आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.